नमस्कार शेतकरी बांधवांनो. पहिली यादी 22 जुलैला जाहीर झाली, ज्यामध्ये 533 शेतकरी बांधवांची नावे विविध 7 जिल्ह्यातून जाहीर झाली. व आता आज एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, ते म्हणजे शेतकरी कर्जमाफी संदर्भात कर्जमाफी योजनेची जी दुसरी यादी आहे ती आज जाहीर होणार आहे. या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. व जी कर्जमाफीची दुसरी यादी आहे किंवा यादी आहे, कुठे तपासायचं आहे आपण लगेच बघूया. आपले सरकार केंद्र ही जी काही वेबसाईट आहे यावरती सगळी माहिती येणार आहे. तर कर्जमाफीच्या याद्या कुठे प्रसिद्ध होतील, तर कर्जमाफीच्या याद्या आपले सरकार जे काही पोर्टल आहे त्यावरती प्रसिद्ध केल्या जातील. व या पोर्टलवरती PAHSKY असे एक टॅब येईल व त्या टॅबमध्ये यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे, तुम्हाला SMS द्वारे सूचना देणार आहेत व ज्या शेतकऱ्यांची निवड यादीत झालेली आहे त्या शेतकऱ्यांना SMS द्वारे कळवले जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला KYCची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पुणे जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र लाभार्थींची यादी 24 जुलै म्हणजे आजच प्रसिद्ध करणार आहेत व त्याद्वारे 61,900 शेतकऱ्यांना 523 कोटींचा लाभ देखील मिळणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. तर आजच सगळ्या शेतकऱ्यांनी नावे जाहीर करण्यात येणार आहे व पुण्यात आज होत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँक या कार्यक्रमात काही शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांच्या हस्ते कर्जमाफीच्या लाभाचे पत्र देखील दिले जाईल अशी देखील माहिती मिळत आहे. तर याविषयी माहिती देताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की आज म्हणजे 24 जुलै रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकची 2 लाखापर्यंत थकीत कर्ज असलेले पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून राज्यातील उर्वरित जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची याद्याही प्रसिद्ध केल्या जाणार आहे. राज्य शासनाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना या कर्जमुक्ती योजनेचे लाभ मिळणार आहे. पुणे जिल्ह्यावरती सहकारी बँकेचे पात्र लाभार्थी यादी संबंधित बँकेने महाआयटीद्वारे विकसित केलेल्या योजनेच्या पोर्टलवरती अपलोड केल्या असून त्या पडताळणी पूर्ण झाली आहे. पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी याची नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाद्वारे SMS द्वारे सूचना पाठवण्यात येणार आहे. तसेच लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखेमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं आहे. तर याद्या आहेत ते ग्रामपंचायत कार्यालय किंवा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखेमध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहे. तर अद्यापही ॲग्रीस्टॅकवरती नोंदणी नाही अशी शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी, कारण योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे व आधार क्रमांक किंवा या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आपले आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असून ही सुविधा राज्यातील सुमारे 32,000 आपल्या सेवा सरकार केंद्रामध्ये जे उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केली नाही अशा शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करावी असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात DBT प्रणालीद्वारे कर्जमुक्तीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. ही योजना केवळ कर्जमुक्ती माफीपर्यंत मर्यादित नसून शेतकऱ्यांचे आर्थिक सहाय्य सक्षम करून नव्या उमेदीने शेती करण्यासाठी बळ देणारी योजना आहे व ही योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सहकार विभाग युद्धपातळीवरती कार्य करण्यात येणार आहे. तर ही KYCची प्रक्रिया CSC सेंटरला करता येणार का, तर नाही करता येणार शक्यतो तरी हे आपले सरकार सेवा केंद्र जे रजिस्टर्ड आहे तिथे जाऊन तुम्हाला शेतकऱ्यांची बायोमेट्रिक KYC यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबरोबरच कर्जमाफीची रक्कम तात्काळ त्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. तिथे बायोमेट्रिक पद्धतीने म्हणजे अंगठ्याचा ठसा किंवा डोळ्यांची जी काही बाहुली स्कॅन करावी लागणार आहे, त्यानंतर तुमची KYC प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अशा प्रकारे ही जी काही यादी आहे तुम्हाला पाहता येणार आहे. जे शेतकरी बांधव पात्र असणार आहे त्यांना 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमुक्ती योजनेचे हप्ते देखील मिळणार आहेत व इथे DBT प्रणालीद्वारे तुमची रक्कम थेट जमा होणार आहे. त्याआधी तुम्हाला जे काही ॲग्रीस्टॅक आहे त्यावरती तात्काळ नोंदणी करावी असे सुद्धा आव्हान देण्यात आलं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या योजनायात्रा चॅनलला व पेजला लगेच फॉलो. सर्व जे काही कर्जमुक्ती योजना संदर्भात पुढील KYC करण्याची पद्धत सगळी माहिती आपल्या योजनायात्रा चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट शेअर करा. धन्यवाद.